देशात निवडणुकांची धामधूम सुरू आहे. लोकसभा, विधानसभा आणि नुकताच झालेल्या महानगरपालिका निवडणूक आणि अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुका. पण आज जेव्हा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात तेव्हा एकच नाव हमखास आठवतं. निवडणूक आयोग म्हणजे काय हे देशाला समजावून सांगणारे TN सेशन यांचं. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बोटावरची शाई पुसली गेल्याचा दोष मतदाराला दिला. वरून मतदारावरच कारवाईचे आदेश करू असं म्हणत मतदारावरच ते उलटले. पण एक काळ असाही होता जेव्हा भारताच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मतदाराच्या हक्कामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही यासाठी देशातल्या मोठमोठ्या नेत्यांशी पंगा घेतला. ही त्याच निवडणूक आयुक्तांची गोष्ट. नमस्कार, मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र. 1990 पूर्वी निवडणुका म्हणजे केवळ दारू, पैसा आणि दहशत, बूथ कॅप्चरिंग, गैरप्रकार आणि दबावाचं राजकारणही. निवडणूक आयोग होता पण केवळ कागदावरच. 12 डिसेंबर 1990 ला देशाला मिळालं एक वादळी व्यक्तिमत्व, मुख्य निवडणूक आयुक्त TN सेशन यांच्या रूपात. आणि त्याच दिवशी बदलायला सुरुवात झाली इतिहासाची दिशा. निवडणूक आयोग सरकारचं खातं नाही हे ठणकावून सांगणारे सेशन हे संविधानातले अधिकार पूर्ण ताकदीनं वापरू लागले. सेशन यांच्या नेतृत्वात दारू वाटप, पैसा, धार्मिक भाषणं, भिंतींवर लिहिणं अशा एकूण 150 गैरकृत्यांची यादी तयार झाली. आदर्श आचारसंहिता सुद्धा कठोरपणे लागू झाली. मतदार ओळखपत्र आज ओळखीचा पुरावा मानला जातो, पण त्या काळात हे एक क्रांतिकारक पाऊल होतं. ओळखपत्र नसेल तर निवडणूक नाही अशी स्पष्टता निवडणूक आयोगाकडून देत सेशन यांनी थेट निवडणुका रद्द केल्या. नेते संतापले, सरकार अस्वस्थ झालं, पण सेशन ढळले नाहीत. कायदा नको वाटत असेल तर तो बदला, तोपर्यंत मी त्याची अंमलबजावणी करणार असं सरकारला ठणकावून सांगत सेशन यांनी जनतेला मतदान ओळखपत्र वापरणं अनिवार्य केलं. मंत्री असो वा राज्यपाल, कुणीही नियमांपेक्षा मोठा नव्हता. राज्यपालांना सुद्धा राजीनामे द्यावे लागले. केंद्रीय मंत्र्यांनाही माफी मागावी लागली. 1993 ला सरकारनं आयोगाचे अधिकार मान्य करेपर्यंत एकही निवडणूक नाही या आशयाचा 17 पानी आदेश निघाला आणि देश थांबला. तेव्हाच निवडणूक आयोगाचे आयुक्त सेशन यांना उपमा मिळाली, निवडणूक आयोगाचा पिसाळलेला कुत्रा. पण सामान्य मतदारासाठी तो होता लोकशाहीचा राखणदार. सेशन यांच्या काळात पहिल्यांदा मतदाराला कळलं आपल्या मताची खरी किंमत काय आहे. 1996 मध्ये सेशन यांचा कार्यकाळ संपला, पण वारसा राहिला. स्वतंत्र, निर्भीड आणि शक्तिशाली निवडणूक आयोगाचा वारसा. 2019 मध्ये सेशन यांचं निधन झालं, पण आजही निष्पक्ष निवडणुकीची व्याख्या केली जाते ती एका नावाने, TN सेशन. निवडणूक आयोगाचा चेहरा मोहरा बदलणारा हा धुरंधर. निवडणुका या केवळ प्रक्रिया नसून लोकशाहीचा उत्सव असतात हे सेशन यांनी शिकवून दिलं. आजही निवडणूक आयोगाकडे पाहताना त्यांची उंची जाणवते. अशाच विश्लेषणात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube, Facebook आणि Instagram चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.